फोटो दिसणाऱ्या तरुणाच्या कृत्याने देश हादरला। देशभरात खळबळ। महिलेला पाहून जवळ गेला आणि असं काही केलं की लोक थरथर कापले। पुणे जिल्हा एक शांत सुंदर गाव, जिथे रात्री फक्त झुरळांचा आवाज आणि वाऱ्याची कुजबुज ऐकू यायची। लोक झोपेत गुंग, कुत्रे पण शांत आणि आकाशात चंद्र धुसर ढगांमधून डोकावत होता। कोणी कल्पनाही केली नव्हती की त्या रात्री त्या गावात इतकी भयानक घटना घडणार आहे। 10 सप्टेंबरची रात्र। घड्याळाने 3:30 वाजवले होते। भिगवण परिसरात रस्त्यावर एक महिला चालत होती, थकलेली पण निर्धारानं पुढे जाणारी। हातात पर्स, खांद्यावर दुपट्टा आणि तिच्या डोळ्यात थोडा थकवा, थोडी भीती आणि थोडी धडपड। रस्त्यावर पूर्ण शांतता, ना गाड्या ना माणसं ना आवाज, फक्त अधूनमधून वाहणारा थंड वारा। जणू त्या वाऱ्यालाही काहीतरी सांगायचं होतं। तेवढ्यात दूरवरून एक बाईकचा आवाज कानावर आला। आवाज हळूहळू जवळ येऊ लागला। महिलेचं हृदय धडधडू लागलं। बाईक तिच्या जवळ थांबली। एक तरुण चेहऱ्यावर हलकं हसू घेऊन म्हणाला, "इतक्या रात्री एकटी का चालली आहात? चला, मी सोडतो." महिलेने थोडा विचार केला, क्षणभर थांबली आणि मग त्या हसऱ्या चेहऱ्यावर विश्वास ठेवला आणि ती म्हणाली, "ठीक आहे, पण लवकर पोहोचवायचं." ती बसली त्या बाईकवर, पण तिला माहित नव्हतं ती बाईक सरळ नरकाकडे जात होती। बाईक चालत राहिली, गाव मागे राहिलं, दिवे विझले, रस्त्यावर अंधार दाटून आला। फक्त बाईकच्या हेडलाईटचा पांढरा शुभ्र प्रकाश आणि त्या प्रकाशात उडणाऱ्या धुळीच्या कणांचा झगमगणारा नृत्य। महिलेने विचारलं, "आपण कुठे चाललो आहोत?" तो म्हणाला, "थोडं पुढे आहे, शॉर्टकट आहे, काळजी करू नका." पण तिच्या मनात शंका आली। तिने मागे वळून पाहिलं, गाव खूप मागे राहिलं होतं। आजूबाजूला केवळ काळोख, शेत आणि झाडं झुडपं। तेवढ्यात बाईक एका रेल्वे ब्रिजवर थांबली। रात्र अधिकच काळोखी झाली होती। दूरवरून येणाऱ्या ट्रेनचा आवाजही बंद झाला होता। संपूर्ण परिसरात भयानक शांतता होती। महिलेने हळूहळू आवाजात विचारलं, "का थांबलात?" आणि तेवढ्यात तरुणीने तिच्या गळ्यावर हात ठेवला। "आवाज केला तर जिवंत सोडणार नाही." तो गुरगुरला। महिलेने झटापट करण्याचा प्रयत्न केला। तिच्या गळ्यातील आवाज घशात अडकला। तिचं मन, शरीर आणि आत्मा सर्व थरथरून गेले। अंधारात झाडांच्या साक्षीने मानवतेची आणखी एक रात्र काळवंडली। ती कसाबसी वाचली। रडत रडत जखमी अवस्थेत ती गावाकडे धावत आली। तिच्या पायात चप्पल नव्हती, चेहऱ्यावर रक्ताचे ठसे होते। लोकांनी पाहिलं आणि थक्क झाले। ती ओरडली, "मला वाचवा." भिगवण पोलीस ठाण्यात ती पोहोचली। कणकणीत आवाजात तिने सगळं सांगितलं। पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल केला। पण आरोपी गायब होता। त्याचं नाव, ठिकाण, ओळख काहीच नव्हतं। तो जणू रात्रीत विरघळून गेला होता। पोलिसांनी 6 पथके तयार केली। रात्रंदिवस त्यांनी तपास सुरू केला। 100हून अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासले गेले। शेकडो गावांमध्ये चौकशी झाली। प्रत्येक संशयिताला पकडलं, चौकशी केली, पण तो तरुण सापडत नव्हता। लोक प्रश्न विचारू लागले, तो कोण होता? तो कुठून आला? आणि एवढं करून गेला तरी कुठं? देशभरात बातमी पसरली। न्यूज चॅनल, सोशल मीडिया, सर्वत्र एकच चर्चा, भिगवणचा राक्षस कोण? लोक संतप्त झाले। महिलांनी मोर्चे काढले। महिलांवरील अत्याचार थांबवा घोषणा दुमदुमल्या। काही दिवसांनी एका छोट्या खबऱ्याने पोलिसांना माहिती दिली, माळवाडी लिंगाळी गावात कुणीतरी लपून राहिलंय। पोलिसांनी योजना आखली। पहाटेचा वेळ ठरवला। गाव शांत झोपलेलं होतं आणि त्या शांततेला चिरत पोलिसांनी घेराव घातला। त्या घराचं दार तोडलं गेलं आणि आत एक तरुण, चेहऱ्यावर घाम, डोळ्यात भीती, हात थरथरत बसलेला। त्याचं नाव होतं जाक्या चव्हाण। पोलिसांनी त्याला पकडलं। तो किंचाळला, झटापट केली, पण पोलिसांच्या हातून सुटू शकला नाही। पोलीस व्हॅनमध्ये बसताच तो रडत म्हणाला, "हो, मीच केलं, मला पश्चाताप आहे." पण समाजाने त्याला माफ केलं नाही। देशभरात एकच आवाज उठला, अशा राक्षसांना शिक्षा झालीच पाहिजे। महिलांनी एकच शब्द उच्चारला, राक्षस। आजही त्या रस्त्यावर गेले की लोक सावकाश चालतात। त्या रेल्वे ब्रिजजवळ थांबताना लोकांच्या अंगावर काटा येतो, कारण त्या रात्रीचा अंधार आजही लोकांच्या मनात जिवंत आहे। पण एक गोष्ट मात्र खरी, कायद्याचे हात लांब असतात। न्याय उशिरा मिळू शकतो, पण मिळतो नक्की। पोलिसांनी दाखवून दिलं की मानवतेवर विश्वास ठेवणं अजूनही संपलेलं नाही। तरुणाच्या या कृत्याने देश हादरला। महिलेला पाहून जवळ गेला आणि असं काही केलं की मानवतेचंही डोकं खाली झुकलं। ही फक्त एक कथा नाही, हा इशारा आहे की अंधार कुठेही असू शकतो, पण न्यायाचा प्रकाश त्याहूनही तेजस्वी असतो।